विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये स्वसंबंधी, मी संबंधी, मी कोण आहे, मी काय आहे या संबंधी भारतीय तत्वज्ञानातील जैन दर्शनाचे मत आपण अभ्यासलेले आहे। त्यात जैनांच्या मतानुसार या विश्वातील प्रत्येक सजीवाची, वनस्पतीची निर्मिती ही ज्या मूलद्रव्यांपासून होते त्या विश्वातील प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी, त्या विश्वातील प्रत्येक वनस्पतीच्या ठिकाणी, त्याच सोबत विश्वातील अतिसूक्ष्म कणांमध्ये सुद्धा जाणीव किंवा चैतन्य असते आणि ती चैतन्याची, ती जाणीवेची पातळी मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी वेगळी असते, भिन्न असते। असं जैनांचं स्वसंबंधी, मी संबंधी मत आपण अभ्यासलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपणास भारतीय तत्वज्ञानातील एक प्रमुख दर्शन, सांख्य दर्शनाचे स्वसंबंधी असणारे विचार, सांख्य दर्शनाचे मी संबंधी असणारे विचार आपणास अभ्यासावायचे आहेत। सांख्य दर्शनाचे स्वसंबंधी किंवा त्याला आपण मी संबंधी म्हणू शकतो, मी संबंधी विचार, सांख्य दर्शनाचे मी संबंधी विचार आपणास आजच्या तासिकेत अभ्यासावयाची आहेत। आता सांख्य दर्शनाचे स्वसंबंधी, मी संबंधी विचार अभ्यासत असताना सांख्य दर्शन हे एक वास्तववादी दर्शन म्हणून ओळखले जाते आणि सांख्य दर्शनाच्या मतानुसार स्व म्हणजेच आत्मा होय। सांख्य दर्शन हे एक कोणते दर्शन म्हणून ओळखले जाते? वास्तववादी दर्शन म्हणून ओळखले जाते आणि सांख्य दर्शनानुसार, सांख्यांच्या मतानुसार स्व म्हणजेच आत्मा हो। सांख्यांच्या मतानुसार या विश्वातील प्रत्येक पदार्थाची, वस्तूची, गोष्टीची निर्मिती ही, या जगातील प्रत्येक घटकाची निर्मिती ही प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांपासून झालेली आहे। हे मत आपण पहिल्या प्रकरणात अभ्यासलेलं आहे। याच्याशी संबंधितच स्वसंबंधी, मी संबंधी सांख्य दर्शनाचे विचार अभ्यासत असताना आपणास लक्षात येईल की प्रकृती आणि पुरुष हे दोन तत्व एकत्र येऊन विश्वातील प्रत्येक वस्तूची, त्याचसोबत मीची म्हणजेच आत्म्याची निर्मिती होत असते। हे विचार सांख्यांचे आपण हळूहळू या तासिकेतून स्पष्ट करूया। सांख्य दर्शन हे वास्तववादी म्हणून जरी ओळखले जात असले तरी सांख्यांच्या मतानुसार स्व म्हणजे आत्मा होय, सांख्यांच्या मतानुसार मी म्हणजे आत्मा होय, सांख्यांच्या मतानुसार सेल्फ म्हणजे आत्मा होय आणि शरीर, मन, बुद्धी या सगळ्यांपेक्षा, शरीर, मन, बुद्धी या घटकांपेक्षा, या सगळ्यांपेक्षा स्व हा म्हणजेच आत्मा हा पूर्णपणे वेगळा असतो। शरीर, मन, बुद्धी हे घटक वेगळे आहेत आणि आत्मा म्हणजेच स्व, म्हणजेच मी, म्हणजेच सेल्फ हा वेगळा आहे। म्हणजे शरीर, मन, बुद्धी या घटकांपेक्षा, या सगळ्यांपेक्षा स्व हा, आत्मा हा, मी हा, सेल्फ हा पूर्णपणे वेगळा आहे असे सांख्य दर्शनाचे मत आहे। आत्मा म्हणजे पुरुष होय, आत्मा म्हणजे कोण? पुरुष होय आणि शरीर, मन, बुद्धी म्हणजे प्रकृती होय। आत्मा म्हणजे सांख्यांच्या मतानुसार आत्मा म्हणजे कोण आहे? पुरुष आहे
सांख्यांच्या मतानुसार विद्यार्थी मित्रांनो, आत्मा म्हणजे पुरुष आहे आणि शरीर, मन, बुद्धी हे जे घटक आहेत, हे घटक म्हणजे कोण आहेत? प्रकृती आहे असे सांख्यांचे मत आहे. आणि हे घटक आत्म्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे घटक, प्रकृतीचे हे घटक पुरुषापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे आत्म्यापेक्षा शरीर, मन, बुद्धी हे पूर्णपणे वेगळे आहे. परंतु व्यक्तीच्या ठिकाणी मानव हे दोन घटक, पुरुष म्हणजे आत्मा, प्रकृती म्हणजे शरीर, मन, बुद्धी, हे दोन घटक परस्परांपासून वेगवेगळे असले, परस्परांपासून भिन्न असले तरीसुद्धा मानवाच्या ठिकाणी पुरुष आणि प्रकृती हे दोन घटक आपल्याला मानवाच्या ठिकाणी एकत्र आलेले दिसून येतात. मानवाच्या ठिकाणी शरीर, मन, बुद्धी हे प्रकृतीचे तीन घटकही दिसून येतात. आणि त्याचसोबत मानवाच्या ठिकाणी जी चैतन्य आहे, जी चेतना आहे, जे जाणीव आहे, म्हणजेच आत्मा आहे, म्हणजेच पुरुष. म्हणजे मानवाच्या ठिकाणी हे दोन परस्परापासून वेगवेगळे असणारे घटक, भिन्न असणारे घटक मनुष्याच्या ठिकाणी मात्र काय झालेले असतात? एकत्र झालेले असतात, एका ठिकाणी आलेली असतात. आपले शरीर म्हणजेच स्व असे आपल्याला सामान्यतः वाटते. व्यक्तीला, सामान्य मानवाला आपले शरीर, आपला देह म्हणजेच स्व असे आपल्याला सामान्यतः वाटते. आणि शरीर म्हणजेच स्व, शरीर म्हणजेच आत्मा, देह म्हणजेच मी, हे विचार आपल्यासोबत आपण एका भारतीय दर्शनांमध्येही अभ्यासलेले आहेत. असे मत चार्वाक दर्शनाचेही आपण अभ्यासले की चैतन्य विशिष्ट देह म्हणजेच आत्मा होय, असे चार्वाकाचे मतही आपण अभ्यासले. म्हणजे चार्वाकांचंही मत तसंच आहे की शरीर, आपलं शरीर म्हणजेच स्व, असं सामान्य मानवासोबत चार्वाक दर्शनाचंही मत असलेलं आपणास दिसून येतं. परंतु सांख्यांच्या मतानुसार शरीराला स्व समजणे, शरीराला मी समजणे, शरीराला आत्मा समजणे हे चुकीचे आहे. शरीराला स्व समजणे हे अज्ञान आहे. शरीराला स्व समजणे हे अयोग्य आहे असे सांख्य दर्शनाचे मत आहे. जे मत चार्वाक दर्शनानुसार बरोबर आहे. परंतु सांख्य मतानुसार शरीरालाच स्व समजणे, शरीरालाच मी समजणे, शरीरालाच आत्मा समजणे हे पूर्णपणे अज्ञान आहे. हे पूर्णपणे काय आहे? अज्ञान आहे. आपला स्व हा वास्तविकपणे आपला आत्मा आहे असं सांख्यांचं मत आहे. आपला स्व हा वास्तविकपणे कोण आहे? आपला आत्मा आहे. म्हणजे आपला आत्मा, व्यक्तीचा आत्मा, मानवाचा आत्मा हाच स्व आहे, हाच मी आहे, हाच सेल्फ आहे असं सांख्यदर्शनाचं मत आहे. आणि आत्मा हा चैतन्य स्वरूप आहे. व्यक्तीच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो व्यक्तीच्या ठिकाणी असणारा आत्मा, मानवाच्या ठिकाणी असणारा आत्मा हाच स्व आहे. आणि हा आत्मा कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे असं सांख्यदर्शनाचं मत आहे. तो कधीही बदलत नाही. जो आत्मा चैतन्य स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे, असा चैतन्य स्वरूप असणारा आत्मा हा कधीही बदलत नाही, परिवर्तन त्याच्यामध्ये होत नाही. तो असा आत्मा, चैतन्य स्वरूप असलेला आत्मा परिवर्तित होत नाही, विनाश पावत नाही. आणि अशा आत्म्याला कोणत्याही प्रकारचे, कुठल्याही प्रकारचे सुख किंवा दुःख याची अनुभूतीसुद्धा होत नाही असं सांख्यदर्शनाचं मत आहे. की जो आत्मा चैतन्य स्वरूप आहे, चैतन्यमय आहे, असा आत्मा कधीही बदलत नाही, असा आत्मा कधीही विनाश पावत नाही, म्हणजे तो नष्ट होत नाही. अशा आत्म्याला, चैतन्य स्वरूप आत्म्याला कोणत्याही प्रकारचे, कुठल्याही प्रकारचे सुख दुःख होत नाही.
आणि असा आत्मा कुठलीही किंवा कोणतीही कृती करत नाही असे सांख्यदर्शनाचे मत आहेत, सांख्यदर्शनाचे विचार आहे. कारण परिवर्तन, कृतिशीलता, सुखदुःख, आसक्ती म्हणजे आकर्षण एक प्रकारचं. परिवर्तन, कृतिशीलता, सुखदुःख, आसक्ती, द्वेष हे सगळे आत्म्याच्या ठिकाणी नसतात, तर हे सर्व मनामध्ये असतात. देहाच्या ठिकाणी जे मन आहे त्या देह मनाच्या ठिकाणी परिवर्तन असतं, देह मनाच्या ठिकाणी कृतिशीलता असते, देह मनाच्या ठिकाणी सुखदुःख असतं, देह मनाच्या ठिकाणी आसक्ती असते, देह मनाच्या ठिकाणी द्वेष असतो. हे सर्व गोष्टी परिवर्तन, कृतिशीलता, सुखदुःख, आसक्ती आणि द्वेष हे सर्व काही देह मनाच्या ठिकाणी असतं. हे सर्व चैतन्य स्वरूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी नसतं. म्हणून सांख्यदर्शन असं म्हणतं की आत्मा हा कोणत्याही प्रकारची कृती करत नाही असं सांख्यदर्शनाचं मत आहे. म्हणजे काय की म्हणजेच परिवर्तन, कृतिशीलता, सुखदुःख, आसक्ती, द्वेष हे जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म पुरुषाचे म्हणजेच आत्म्याचे नाहीत, तर परिवर्तन, कृतिशीलता, सुखदुःख, आसक्ती, द्वेष हे सर्व गुणधर्म कोणाचे आहेत? प्रकृतीचे आहेत. असे मत कोणाचे आहे विद्यार्थी मित्रांनो? असे मत सांख्यदर्शनाचे आहे, असे विचार सांख्यदर्शनाचे आहेत. आता आत्मा हा कर्ता, आत्मा हा भोगता नसला तरी, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, आत्मा हा काय नाही? कर्ता नाही, तरी आत्मा हा भोगता नाही, तरी म्हणजे आत्मा हा कर्ता भोगता नसला तरी तो ज्ञाता मात्र आहे. तो काय आहे? ज्ञाता मात्र आहे, असं सांख्यांचे स्वसंबंधी असणारे विचार आहे. प्रकृतीमधून, कशामधून? प्रकृतीमधून निर्माण होणारे सगळे काही, सर्व काही ज्ञानाचा विषय होऊ शकते. या प्रकृतीमधून जे काही निर्माण होत असतं ते सर्व ज्ञानाचा विषय होऊ शकतात. ते सर्व काय होऊ शकतात? ज्ञानाचा विषय होऊ शकतात. परंतु प्रकृतीपेक्षा स्वतंत्र असणारा जो पुरुष आहे तो मात्र कधीही आपल्या ज्ञानाचा विषय किंवा ज्ञेय नसतो, असं सांख्यदर्शनाचं मत आहे. जरी आत्मा हा म्हणजेच पुरुष हा तो कर्ता नसला, जरी आत्मा हा भोगता नसला, तरी तो ज्ञाता आहे, तो ज्ञेय नाही. म्हणून सांख्य काय म्हणतात पहा, की प्रकृतीमधून जे काही निर्माण होत असेल त्या सर्व गोष्टींचं ज्ञान होऊ शकतं, त्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला होऊ शकते. परंतु प्रकृतीपेक्षा स्वतंत्र असणारा पुरुष मात्र, प्रकृतीपेक्षा वेगळा असणारा, स्वतंत्र असणारा, भिन्न असणारा पुरुष मात्र कधीच आपल्या ज्ञानाचा म्हणजे मानवाच्या ज्ञानाचा विषय किंवा तो ज्ञेय होऊ शकत नाही, नसतो, असे सांख्यदर्शनाचे विचार आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा आत्मा हा, प्रत्येक मानवाच्या ठिकाणी असणारा आत्मा हा वेगळा असतो. आणि हा आत्मा, प्रत्येकाच्या ठिकाणी जो वेगळा आत्मा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा जो भिन्न भिन्न आत्मा आहे, तो आत्मा शरीराबरोबर नष्ट होत नाही. तो आत्मा शरीराबरोबर नष्ट होत नाही. बदलणारे, नष्ट होणारे स्व म्हणजे, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हणालो, बदलणारे, नष्ट होणारे शरीर म्हणजे स्व नसून, आता पहा, बदलणारे, परिवर्तित होणारे शरीर आहे, नष्ट होणारे शरीर आहे. कारण ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो, ज्याची निर्मिती होते त्याचा अंत होतो, जे उदयास येतं त्याचा नाशही होतो. म्हणून शरीर म्हणजे स्व नसून
शुद्ध चैतन्य असलेला अमर आत्मा हे खरे सचे स्वरूप आहे. शरीर म्हणजे स्व नाही. शरीराला आपण आत्मा म्हणू शकत नाही. देहाला आपण पुरुष म्हणजे आत्मा म्हणू शकत नाही. म्हणजेच आपण त्याला स्व म्हणू शकत नाही. म्हणजेच आपण त्याला मी म्हणू शकत नाही. असे कोणाचे विचार आहेत? सांख्य दर्शनाचे विचार आहेत. कारण आत्मा हा शरीराबरोबर नष्ट होत नाही. शरीर हे बदलणारे असते. शरीर हे नष्ट होणारे असते. परंतु शरीर नष्ट होणारे आहे, परंतु आत्मा मात्र, स्व मात्र, मी मात्र म्हणजे पुरुष मात्र हे कधीही नष्ट होणारे नाही. तर आत्मा किंवा पुरुष हे तत्व अमर आहे. हे तत्व शाश्वत आहे. हे तत्व नित्य स्वरूपाचे आहे असे सांख्य दर्शनाचे मत आहे. म्हणजे शरीर म्हणजे स्व नसून शुद्ध चैतन्य असलेला आत्मा अमर स्वरूपाचा आहे. शुद्ध चैतन्य असलेला आत्मा शाश्वत स्वरूपाचा आहे. शुद्ध चैतन्य असलेला आत्मा नित्य स्वरूपाचा आहे असे सांख्य दर्शनाचे विचार आहे. असे कोणाचे विचार आहेत? सांख्य दर्शनाचे मी संबंधी असणारे विचार आहे. थोडक्यात जर सांगायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सांख्य दर्शनानुसार पुरुष किंवा आत्मा हे तत्व शरीर, मन, बुद्धी या सर्वांपेक्षा म्हणजेच प्रकृतीपेक्षा वेगळे आहे. प्रकृतीच्या ठिकाणी म्हणजेच यांच्या ठिकाणी बदल घडून येतात, परिवर्तन घडून येतात, यांच्या ठिकाणी कृती घडून येतात. परंतु परिवर्तन, कृतिशीलता, सुखदुःख, आसक्ती, द्वेष या प्रकारचे कोणतेही गुणधर्म आत्म्याच्या ठिकाणी आपणास दिसून येत नाही. हे गुणधर्म कोणाचे आहेत? प्रकृतीचे आहेत असे सांख्यांचे स्वसंबंधी असणारे मत आहे. आणि असा हा स्व, असा हा आत्मा, असा हा पुरुष जरी भोगता नसला, जरी करता नसला, तरी तो ज्ञाता मात्र असतो. अशा प्रकारचे सारांश रूपाने आपणास सांख्यांचे स्वसंबंधी मत अभ्यासता येईल. आणि सांख्यांच्या मतानुसार असा हा पुरुष जो कृती करत नाही, ज्याच्या ठिकाणी कोणतीही कृती घडून येत नाही, ज्याला कोणतेही सुखदुःख होत नाही, जे विनाश पावत नाही, जे बदलत नाही, जे परिवर्तित होत नाही, असा पुरुष किंवा आत्मा हा अमर स्वरूपाचा असतो, शाश्वत स्वरूपाचा असतो, नित्य स्वरूपाचा असतो असे सांख्य दर्शनाचे विचार आहे. आता हे सांख्य दर्शनाचे स्वसंबंधी विचार अभ्यासल्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आणखीन एक महत्त्वाचे दर्शन आहे. त्यांचे स्वसंबंधी विचार आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत अभ्यासूया. आणि त्या दर्शनाचं नाव आहे अद्वैत वेदांत दर्शन. अद्वैत वेदांत दर्शन हे एक भारतीय दर्शन आहे. अद्वैत, नाही, द्वैत, भिन्नता नाही. या जगात जे जे काही आहे ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे. या शब्दामध्ये त्यांचं पूर्ण विचार सामावलेले दिसते. आता अद्वैत वेदांत दर्शनाचे मी संबंधी, स्वसंबंधी, आत्म्यासंबंधी किंवा मी कोण आहे, मी काय आहे या संबंधीचे विचार आपण पाहूया काय आहे. आता जैन आणि सांख्य दर्शने ही जडवादी नसल्यामुळे जैन दर्शन आणि सांख्य दर्शन ही जी दोन दर्शने आहेत ती जडवादी दर्शनं नाही आहेत. जडवादी भारतीय दर्शन प्रामुख्यानं कोणतं आहे? अगदी बरोबर आहे. आपल्याला आठवत असेल चार्वाक दर्शन हे प्रामुख्याने जडवादी भारतीय दर्शन मानलं जातं, भौतिकवादी दर्शन मानलं जातं. परंतु जैन आणि सांख्य दर्शने ही जडवादी नसल्यामुळे आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व, आत्म्याचे स्वतंत्र वेगळे असे अस्तित्व जैन दर्शन ही मान्य करतं आणि सांख्य दर्शनसुद्धा मान्य करतं. आणि त्याचसोबत जैन दर्शन आणि सांख्य दर्शन आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्य करण्यासोबत जडाचे अस्तित्व ही सांख्य दर्शन आणि जैन दर्शन मान्य करताना आपणास दिसून येतात. जडाचे
स्वतंत्र अस्तित्व, आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व जैन दर्शन आणि सांख्य दर्शन या दोन्हीही दर्शनात आपणास मान्य केलेले दिसून येतात. का? कारण हे दोन दर्शने, जैन दर्शन आणि सांख्य दर्शने, ही जडवादी स्वरूपाची नाहीत. ही जडवादी स्वरूपाची नसल्यामुळे या दोन दर्शनांमध्ये, जैन दर्शन आणि सांख्य दर्शनामध्ये आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्वही मान्य केलेलं आहे आणि त्याचसोबत जडाचे अस्तित्वही मान्य केलेलं आहे. परंतु अद्वैत वेदांत दर्शन हे मात्र चिद्वादी असल्यामुळे, चिद्वादी चैतन्य, अद्वैत वेदांत दर्शन कसे आहे? चिद्वादी असल्यामुळे फक्त आत्म्याचेच अस्तित्व अद्वैत वेदांत दर्शनात मान्य केलेले आहे. अद्वैत वेदांत दर्शन कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? चिद्वादी आहे. हे दर्शन चिद्वादी असल्यामुळे अद्वैत वेदांत दर्शनात जडाचे अस्तित्व मान्य केलेले नाही. जे जडाचे अस्तित्व जैन दर्शन आणि सांख्य दर्शन या दोन दर्शनामध्ये मान्य केलेले आहे. परंतु अद्वैत वेदांत दर्शनामध्ये जडाचे अस्तित्व मात्र मान्य केलेले नाही, जडाचे अस्तित्व स्वीकारलेले नाही. त्याचसोबत भौतिक द्रव्याचे, या जगातील, या विश्वातील भौतिक द्रव्याचे अस्तित्वसुद्धा अद्वैत वेदांत दर्शनामध्ये आपणास नाकारलेले दिसून येते. आणि नाकारण्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे, अद्वैत वेदांत दर्शन हे चिद्वादी दर्शन आहे, एकतत्ववादी दर्शन आहे. म्हणून अद्वैत वेदांत दर्शनामध्ये फक्त आणि फक्त आत्म्याचेच अस्तित्व मान्य केलेले आहे. आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय या विश्वातील जड पदार्थांचे, जडांचे किंवा भौतिक द्रव्यांचे अस्तित्व अद्वैत वेदांत दर्शनामध्ये स्वीकारलेले आपणास दिसून येत नाही. म्हणजे त्यांनी भौतिक द्रव्यांचं अस्तित्व नाकारलेलं आहे, हे या ठिकाणी आपणास दिसून येतं. अद्वैत वेदांत दर्शन एकतत्ववादी असल्यामुळे, मी आताच म्हटलं एकतत्ववादी आहे. अद्वैत वेदांत दर्शन हे एकतत्ववादी असल्यामुळे सांख्याप्रमाणे ते आत्म्याचे अनेकत्व स्वीकारत नाहीत. सांख्याप्रमाणे ते आत्म्याचे अनेकत्व स्वीकारत नाहीत. जसं सांख्य दर्शनामध्ये आत्म्यासंबंधी विचार मांडत असताना असं म्हटलेलं आहे की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आत्मा असतो आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारा आत्मा हा वेगवेगळा असतो, भिन्न भिन्न असतो. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेला आत्मा एक दुसऱ्यापेक्षा वेगळा, भिन्न स्वरूपाचा असतो. हे सांख्यांचे आत्म्यासंबंधी असणारे विचार सांख्य दर्शनात, अद्वैत वेदांत दर्शनात मान्य केलेले नाही. कारण अद्वैत वेदांत दर्शन हे एकतत्ववादी आहे. कसे आहे? एकतत्ववादी दर्शन आहे. म्हणून ज्याप्रमाणे सांख्यात आत्म्याचे अनेकत्व मान्य केलेले आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा वेगवेगळा असतो, आत्मे अनेक आहेत, असं जे सांख्य दर्शनात आत्म्यासंबंधी जे विचार आहेत, मत आहेत, यांना मात्र अद्वैत वेदांत दर्शनामध्ये मान्य केलेलं नाही, मान्य केलेलं दिसून येत नाही. कारण अद्वैत वेदांत दर्शन हे कसं आहे? एकतत्ववादी असणारं दर्शन आहे. म्हणून सांख्यांचं आत्म्याचे अनेकत्वासंबंधीचे विचार अद्वैत वेदांत दर्शनात आपणास स्वीकारलेले दिसून येत नाही. अद्वैत वेदांत दर्शनाच्या मतानुसार ब्रह्म हे एकमेव सत आहे. सत आहे म्हणजे सत्य आहे. ब्रह्म हे एकमेव सत आहे. ज्याला आपण आत्मा समजतो, ज्याला आपण आत्मा समजतो, तो खरे तर ब्रह्मच आहे. तो खरे तर काय आहे? ब्रह्म आहे. म्हणजे अद्वैत वेदांतानुसार एकमेव सत असणारे तत्व, एकमेव सत्य असणारे तत्व, एकमेव अस्तित्वात असणारे तत्व हे फक्त आणि फक्त ब्रह्मच आहे. आणि ज्याला आपण आपला आत्मा समजतो, तो खरे तर आपला आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, असे अद्वैत वेदांत दर्शनाचे मत आहे. मी कोण? कोहम,
कंसात आपल्या पुस्तकात शब्द दिलेला कोहम, मी कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्वैत वेदांत दर्शनामध्ये मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असे दिलेले आहे. मी कोण? कोहम, संस्कृतमधला शब्द कोहम. मी कोण किंवा संस्कृतमध्ये कोहम या प्रश्नाचं उत्तर अद्वैत वेदांत दर्शनामध्ये मी म्हणजे ब्रह्म होय असं सांगितलेलं आहे. मी ब्रह्म आहे असं उत्तर दिलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं मी संबंधी स्वसंबंधी अद्वैत वेदांत दर्शनाचे मत आहे. ब्रह्माप्रमाणेच मी निर्गुण, ब्रह्माप्रमाणेच मी निर्गुण. पहा कोणकोणते गुणधर्म आहेत. ब्रह्माप्रमाणेच मी म्हणजे स्व म्हणजेच सेल्फ म्हणजेच आत्मा. ब्रह्माप्रमाणेच मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, मी अविनाशी आहे, मी अविचल आहे, मी अपरिवर्तनीय आहे. हे अद्वैत वेदांत दर्शनाने मी संबंधी विश्लेषण करत असताना, विचार मांडत असताना मीचे गुणधर्म सांगितलेले आहे की ब्रह्माप्रमाणेच मी हा निर्गुण आहे, ब्रह्माप्रमाणेच मी हा निराकार आहे, ब्रह्माप्रमाणेच मी हा अविनाशी आहे, मी म्हणजे आत्मा स्व असे समानार्थी शब्द आहे. ब्रह्माप्रमाणेच मी हा अविचल आहे, ब्रह्माप्रमाणेच मी हा अपरिवर्तनीय आहे. केवळ म्हणजे फक्त अज्ञानामुळे आपण स्वतःला शरीर समजतो. फक्त केवळ अज्ञानामुळे आपण काय करत असतो? स्वतःलाच काय समजतो? शरीर समजतो. इतरांपेक्षा वेगळे आहोत असे समजतो. व्यावहारिक सत्तेच्या पातळीवर त्याप्रमाणे आपलं व्यवहार, त्याप्रमाणे आपलं वागणं असतं की मी इतरांपेक्षा वेगळा आहे, तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. हे व्यावहारिक सत्तेच्या पातळीवर आपण सत्तेच्या 3 पातळ्या अभ्यासलेल्या आहेत. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता या सत्तेच्या 3 पातळ्या आपण मागील पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत. त्याचेच विचार या ठिकाणी आलेले आहे की आपण स्वतःला शरीर समजतो आणि स्वतःला शरीर समजून इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, दुसऱ्यांपेक्षा आपण भिन्न आहोत, वेगळे आहोत असे समजतो. आणि असे समजणे हे व्यावहारिक पातळीवर असणाऱ्या आपल्या वागण्यातून, व्यावहारिक पातळीवर असणाऱ्या आपल्या वागण्यातून, आपल्या व्यवहारातून आपणास दिसून येते. परंतु जेव्हा व्यक्तीला ही व्यावहारिक पातळी निघून जाते, व्यावहारिक पातळी असत आहे हे व्यक्तीला कळते, म्हणजेच काय होते की व्यक्तीला ब्रह्मज्ञान होते. म्हणजे काय होते? व्यक्तीला ब्रह्मज्ञान होते. म्हणजे परंतु जेव्हा व्यक्तीला आत्मज्ञान होते, परंतु जेव्हा व्यक्तीला ब्रह्मज्ञान होते त्यावेळेला व्यक्तीला आपण शुद्ध चैतन्य आहोत, पूर्ण विश्वामध्ये आपण भरून आहोत असे आपल्या अनुभवाला येते, असे आपल्या अनुभवाला येते असं अद्वैत वेदांत दर्शनाचं मत आहे. व्यक्ती स्वतःला शरीर समजतो आणि स्वतःला शरीर समजतो म्हणूनच हे विचार व्यावहारिक सत्तेच्या पातळीवरचे आपल्याला व्यक्तीच्या व्यवहारामधून, व्यक्तीच्या वागण्यामधून दिसून येतात आणि ते व्यावहारिक पातळीवरून खरेही असतात असं अद्वैत वेदांत दर्शन म्हणतं. परंतु जेव्हा व्यक्तीला आत्मज्ञान होतं, परंतु जेव्हा व्यक्तीला ब्रह्मज्ञान होतं, हे आत्मज्ञान झाल्यानंतर, हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर व्यक्तीला याची जाणीव होते, याचं ज्ञान मिळतं की आपण म्हणजे शरीर नसून आपण शुद्ध चैतन्य आहोत आणि आपण या संपूर्ण विश्वामध्ये भरून आहोत असे आपल्या अनुभवाला येतं असं अद्वैत वेदांत दर्शनाचं मत आहे. थोडक्यात सांगायचं असेल तर मी म्हणजे स्व म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्म असे अद्वैत वेदांत दर्शनाचे स्वसंबंधी असणारे मत आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारतीय तत्त्वज्ञानातील मी कोण आहे, मी काय आहे, या संबंधीचे विचार आपण अभ्यासलेले आहे. आता पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये, वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये मी कोण आहे, मी काय आहे, हू एम आय, व्हॉट एम आय, या संबंधी पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये कसे विचार आहेत, कसे मत मांडलेले आहे, कसे तत्त्वचिंतन केलेले आहे, याचाही अभ्यास आपण थोडक्यात आजच्या तासिकेत करूया. आता पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस पूर्व काळापासून, आपण पहिला तत्त्वज्ञ सॉक्रेटिस मानतो, परंतु पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये या सॉक्रेटिस पूर्वीसुद्धा, पाश्चात्य तत्त्वज्ञानात सॉक्रेटिस पूर्व काळापासून मानवाच्या स्वसंबंधीचे, मानवाच्या मी संबंधीचे स्वरूप काय आहे, कधीपासून, पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस या तत्त्वचिंतकाच्या अगोदरपासून, पूर्वीपासून, पूर्व काळापासून मानवाच्या स्वचे स्वरूप काय आहे, मानवाच्या मीचे स्वरूप काय आहे, याचा अभ्यास केलेला आपणास दिसून येतो, याचा विचार केलेला आपणास दिसून येतो, या संबंधीचं तत्त्वचिंतन केलेलं आपणास दिसून येतो. या संबंधीचे विचार, तत्त्वचिंतन आपणास पाश्चात्य तत्त्वज्ञानास पाहायला, अभ्यासायला मिळतात. त्यात प्रामुख्यानं जर उल्लेख करावायचा असेल तर आपण भूमितीमध्ये एका शास्त्रज्ञाचं नाव ऐकतो, पायथागोरस. त्याचा सिद्धांतही भूमितीमध्ये आहे, पायथागोरस फाय भूमितीमध्ये. हा मुळामध्ये पायथागोरस हा शास्त्रज्ञ तत्त्वज्ञ होता. कारण पायथागोरसच्या मतानुसार तत्त्वज्ञान हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, तत्त्वज्ञान हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, असे पायथागोरसचे विचार होते. म्हणून पायथागोरसने तत्त्वज्ञानाला जीवन जगण्याचा मार्ग मानले आहे. आणि त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे पायथागोरसने जे तत्त्वज्ञान मांडले, जे तत्त्वचिंतन केले, जे विचार मांडले, त्या विचारांना, त्या तत्त्वचिंतनाला पायथागोरियन तत्त्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून? पायथागोरियन तत्त्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पहा की पाश्चात्य तत्त्वज्ञानात सॉक्रेटिसच्या अगोदरसुद्धा, सॉक्रेटिसच्या पूर्वी असलेल्या काळामध्ये सुद्धा मी कोण, स्व कोण आहे, या संबंधी तत्त्वचिंतन केलेलं आपणास दिसून येतं. त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे पायथागोरसचं. की पायथागोरस काय म्हणतो की तत्त्वज्ञान हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि पायथागोरसने तत्त्वज्ञानाला जीवन जगण्याचा मार्ग मानून तत्त्वज्ञानासंबंधी जे काही विचार केले, तत्त्वचिंतन केले, तत्त्वचिंतन मांडले, त्याच्या त्या तत्त्वचिंतनाला, त्याच्या त्या विचारांना पायथागोरियन तत्त्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. त्याच्या मतानुसार मनुष्य हा शरीर आणि आत्मा या दोघांचा संघात असतो. मनुष्य हा, मानव हा शरीर म्हणजे देह आणि आत्मा या दोघांचा संघात म्हणजे या दोघांचा समूह असतो. मानव म्हणजे काय तर शरीर आणि आत्मा या दोन गोष्टींचा समूह म्हणजे मानव, असं पायथागोरसचे विचार आहे. आत्म्याचे अमरत्व आणि पुनर्जन्म या कल्पना, आत्म्याचे अमरत्व आणि पुनर्जन्म या कल्पना पायथागोरसने स्वीकारल्या, त्यांनी स्वीकारल्या. शरीर म्हणजे जणू आत्म्याला अडकवून ठेवणारा पिंजरा होय. शरीर, आपलं जे शरीर आहे, हे शरीर एक प्रकारचा पिंजरा आहे. कोणाला अडकवून ठेवणारा? पक्ष्यांना नाही. आपलं शरीर हा एक प्रकारचा आत्मा आहे. कोणासाठी? आपलं शरीर हे एक प्रकारचा पिंजरा आहे, आत्म्याला अडकवून ठेवणारा, असं पायथागोरसचे विचार आहे. की आपलं शरीर हे जणू आत्म्याला अडकवून ठेवणारा एक प्रकारचा विशिष्ट पिंजरा आहे आणि या
पिंजऱ्यातून म्हणजे शरीरातून मुक्त होणे हे प्रत्येक आत्म्याचे साध्य, हे प्रत्येक आत्म्याचे ध्येय आहे, असे पायथागोरसचे मत होते. की ज्या शरीराच्या पिंजऱ्यामध्ये आत्मा कैद आहे, बंदिस्त आहे, त्या बंदिस्त शरीरातून मुक्त होणे हे प्रत्येक आत्म्याचं ध्येय असतं, साध्य असतं, असं पायथागोरसचं मत आहे. परंतु या पायथागोरसच्या असलेल्या मताच्या अगदी विरुद्ध मत डेमोक्रिटस या विचारवंताचा आहे, जो अनुवादी होता. डेमोक्रिटस हा विचारवंत जडवादी असलेला आपणास दिसून येतो. या डेमोक्रिटस या जडवादी तत्वचिंतकाच्या मतानुसार आत्मा हा जड स्वरूपाचा असतो. डेमोक्रिटसच्या मतानुसार आत्मा हा कसा असतो? जड स्वरूपाचा असतो. आत्मा हा कसा निर्माण होतो? अग्नीच्या गोल मुलायम अणूंपासून तयार होतो. अग्नीच्या गोल आणि मुलायम म्हणजे मऊ असलेल्या मुलायम अणूंपासून, अग्नीच्या गोल आणि मुलायम असलेल्या अणूंपासून आत्म्याची निर्मिती होते, असे डेमोक्रिटसचं मत आहे. परंतु आत्मा हा अग्नीच्या गोल मुलायम कणांपासून जरी निर्माण होत असला तरी आत्मा हा शाश्वत नाही, आत्मा हा अमर नाही, आत्मा हा नित्य नाही, असे डेमोक्रिटसचे मत आहे. अशा पद्धतीनं पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस पूर्व काळातील पायथागोरस असेल किंवा आधुनिक काळातील डेमोक्रिटस असेल, या वेगवेगळ्या विचारवंतांनी मी संबंधी, स्वसंबंधी, आत्म्यासंबंधी किंवा मी कोण आहे, मी काय आहे, यासंबंधी वेगवेगळी मते, वेगवेगळी विचार मांडलेली आपणास दिसून येतील. त्यातील काही प्रमुख विचारवंतांच्या मतांचा अभ्यास आपण या पुढील तासिकेत करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये जो भाग आपण अध्यापलेला आहे, अध्ययन केलेला आहे, त्या अध्ययन केलेल्या आजच्या भागाशी आपली काही जर अडचण असेल, आपली काही जर समस्या असेल, काही भाग आपल्याला जर समजलेला नसेल, तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपली अडचण मला पाठवावी. आता तुमच्या मनात शंका येत असेल की सर, समजलेला जो भाग नाही, अडचण आहे, समस्या आहे, ते पाठवा म्हणत असताना सरांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, स्मित हास्य आहे. हो आहे, कारण आपल्या जीवनामध्ये, मग ते माझ्या विद्यार्थ्यांचे असेल किंवा कोणाचे असेल, मानवाच्या जीवनामध्ये ज्या समस्या येतात, ज्या संकटं येतात, ज्या अडचणी येतात, त्या अडचणींचा, त्या संकटांचा जो सामना हसतपणे करतो, तो व्यवस्थित जीवन जगतो आणि आपल्या जीवनामध्ये तो यशस्वीसुद्धा होतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना हसतमुखाने सामोरे जावं, म्हणजे त्या संकटातून आपण मार्ग काढू. जसं आजचा हा आपला कोरोनाचा काळ चालू आहे, यातूनही तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून मार्ग काढूया. पण यात आपण खचून जायचं नाही आहे त्या परिस्थितीतून आपण मार्ग काढून यशस्वी होऊया. आजच्या तासिकेसाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.